दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार असणार आहे। राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी शासनाने कायम घेतली आहे। भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या कल्याणाचा विचार शासन करणार असून त्यामुळे त्यांच्या जीवनात निश्चितच आनंद निर्माण होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला। उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, मानवतेच्या कल्याणाचा मार्ग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला दाखविला आहे। बाबासाहेबांच्या विचारात देशाला बंधुता, एकता व समतेमध्ये बांधून ठेवण्याची ताकद आहे। अशा या महामानवाच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात। येथे आलेला हा अथांग जनसागर त्याचेच प्रतीक आहे। कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते माजी खासदार नरेंद्र जाधव यांच्या भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी.बी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली। यावेळी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। दक्ष पोलीस न्यूज सोबत राकेश रवींद्र पाटील, मुंबई।